राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बिंदास ट्रॅव्हल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही ट्रिपबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू। तसेच या व्हिडिओमध्ये काय काय मजा करतो हे बघताना तुम्हाला देखील मजा येईल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्लॉगला। कुठे जाते ती? जेजुरीला चालले। आईला सांगितलं कुठे चालले सायली? आज 1 तारीखला म्हणजे वर्षाचा पहिल्या दिवशी आम्ही चाललोय जेजुरीला खंडरायाच्या दर्शनाला। जेजुरी सोबत आम्ही अजून 1-2 स्पॉट कव्हर करणार आहोत। नेहमीप्रमाणे प्रवास सुरू करतात सर्वांच्याच पोटात कावळे उपोषणाला बसल्यासारखे ओरडू लागले। खूप लेट झालं होतं, सर्व शॉप बंद झाले होते, पण रस्त्याच्या लगतच एक चहा टपरी खुली होती। खमंग वडापाव आणि चहाची मजा घेतली आणि वडापाव अतिशय छान होता। आणि हा पहा खुल्या वातावरणातील सुंदर असा सकाळचा नजारा। हा नजारा पाहून मन प्रसन्न झाले। एक गाडी पार्क करून स्वतःचा अवतार नीट करण्यासाठी जागा शोधू लागलो, तेव्हा आम्हाला एक अहिल्याबाई होळकर स्नानगृह सापडले। मग आम्ही मुली लवकर तयारीसाठी गेलो आणि छान तयार होऊन दर्शनासाठी निघालो। सविता बोलणार आहे। तेव्हा इथून गेले नंदी महादेवाचे ही दर्शन घेतले। सेल्फी क्वीन गडाच्या पायऱ्या चढताना फार थकली होती, पण कॅमेरा समोर येताच तिचा उत्साह भरून व्हायला लागला। गड चढून आम्हाला फायनली मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीचे दर्शन झाले।
1-2 रुपये टाक ना. जाऊ दे गेले ना जाऊ दे. अक्षता मलाच भेटू दे बोल. अक्षरा आपलीच आहे. तो एखाद्याला लागेल असं लावलाय त्याने. गाभाऱ्याच्या नजीकच्या खिडकीतून मल्हाराचे दर्शन होताच 3.5 तासाचा लाईनीतील थकवा निघून गेला. गावात खोबरं मारतोय लय मांडर आहे मी. आपले मारला म्हणजे आपल्याला काय मला पण द्या. सेमच असणार ना. किती पाऊस द्यायचंय कितीला आहे. काय घ्यायचं हे बाई चंद्रपूर लावायचं. विद्दी
आज उद्या लग्न झालं असेल असं असेल. तो मुंडावळ्या बांधून आलाय. मुंडवळ्या बांधून यायची पद्धत असते काही लोकांमध्ये घाटावर लग्नाला अशी नवरी लहान असते नवरा कितीतरी मोठा असते. साडी किती सुंदर घातली त्याने लग्नाचा शालू. ए चला पटपट चला. काय चाल काय घेतात आता? हिला सांभाळ. दर्शन घेण्याच्या घाईघाईत आम्ही सकाळचा नाश्ता स्किप केला होता. सो दर्शन होताच पेट पूजा करण्यासाठी हॉटेलच्या शोधात निघालो. थोडे पुढे येताच आम्हाला जोगेश्वरी मिसळचे मोठे बॅनर दिसले. मग आम्ही तिथे गाडी वळवली. दर्शन कसं झालं? दर्शन छान झालं. समीर, खूप सुंदर, खूप मजा ओमकार, एक नंबर मजा आली ना. रिद्धी. मला आधी खाऊ दे मग मी बोलते. आरामात बोलते. कधी पुढे येणार नाही मैत्रिणी. आता आपण कुठे आलोय? जोगेश्वरी आपण मिसळ. आता आलो आहे केस नंदेश्वरी. हे तर वाद बॉटल दाखवू का? हा हा. केशनंदनी अस्सल गावरान योगेश्वरी मिसळ. आम्ही इकडे आता नाश्ता करत आहोत. ठीक आहे. तुम्ही पण कधी आलात तर नक्की भेट द्या. रिव्ह्यू नंतर देणार खाल्ल्यावर. मिसळ अतिशय सुंदर. कशी आहे मिसळ? खूप सुंदर, अप्रतिम. नक्की एकदा विजिट करा. रिद्धी. एकदम झणझणीत. एकदम झणझणीत. चाबूक. जोगेश्वरी मिसळमध्ये एकदा मी नक्की आता इथे येऊया. येऊन मिसळ खाल्ली. एकदा ट्राय करा. एकदम छान मिसळ. अप्रतिम. दोघींनी नक्की. पुढे आम्ही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणे सिटीकडे वळलो. कुठेही गेलो तरी आम्ही मुंबईकर पाणीपुरी खायची सोडत नाही. नेहमीप्रमाणे सिटीमध्ये आल्यावर आम्ही पाणीपुरी खाल्ली. खतम हो गया. खूप गर्दी असल्यामुळे फक्त बाप्पाचे मुखदर्शन भेटले. पुढे परतीचा प्रवास सुरू केला. खूप लेट झाला आहे तर आम्ही बाहेरच जेवायचा विचार केला आहे. बघू कोणतं चांगलं हॉटेल मिळतं का. जेवणाचा रिव्ह्यू आम्ही नक्की देऊ. आम्ही पुण्यावरून लोणावळ्यामध्ये एंटर केल्याच्या नंतर आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी थांबलेलो. त्यासाठी जगदंबा हॉटेल म्हणून आहे. पण जेवण एकदम त्या ठिकाणी एकदम थर्ड क्लास होता. सो प्लीज कोणी या साईडला येत असाल तर या हॉटेलवर कोणी थांबू नका. त्या साईडला जेवण अजिबात चांगलं भेटत नाही.
येतो मंडळी, आता पुन्हा भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगसोबत लवकरच. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा आणि बिंदास ट्रॅव्हल. चला